जयसिंगपुरात सोमवारी जागर आंदोलन, स्थानिक नेत्यांनी केले 71 लाखाचे 15 लाख। जयसिंगपुरातील क्रांती चौक येथे स्वराज्य क्रांती जन आंदोलनाच्या वतीने गेले 5 दिवस झाले आमरण उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे। जयसिंग महाराज उद्यानातील झाडे तोडू नये या मागणीचे निवेदन देण्यात आले होते। याबाबत नगर परिषदेने कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत किंवा कोणतीच हमी आंदोलकांना दिली नसल्याने नगर परिषदेच्या गलथान व चुकीच्या कारभाराविरुद्ध आंदोलक आक्रमक झाले आहेत। जयसिंगपूर शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी 71 लाख रुपये खर्च करून जयसिंग महाराज उद्यान विकसित केले आहे। ते उद्यान आता कोठे आहे? तिथे झाडे कोठे आहेत? बहुतेक भक्त का चष्मा घालून झालेला बागेचा विकास दिसणार काय, अशी प्रतिक्रिया आदमबाई मुजावर यांनी दिली आहे। यावेळी पुढे ते म्हणाले की जयसिंग महाराज उद्यानासाठी एवढा मोठा खर्च दाखवण्यात आला असून प्रत्यक्षात बागेची अवस्था भयावह करून ठेवली आहे। जयसिंगपुरातील स्थानिक नेत्यांनी लाखाचे 12,000 केल्यामुळे शहरातील सुज्ञ जनता वेडी झाली आहे। यामुळे येत्या सोमवारी स्वराज्य क्रांती जन आंदोलनाच्या वतीने जागर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी शहरातील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदमबाई मुजावर यांनी केले आहे। यावेळी जयसिंग महाराज उद्यानातील प्रत्यक्ष झालेला विकास मिस्टर इंडिया चित्रपटाप्रमाणे दाखवण्यात येणार असून बागेचा भव्य दिव्य विकासाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे। त्यासाठी प्रत्येकाने येताना भक्त का चष्मा व मिस्टर इंडिया घड्याळ घेऊन येण्याचे आवाहन केले आहे। नमस्कार। आज आंदोलनाचा 4था दिवस। या दिवशी जयसिंगपूर नगर परिषदेला आम्ही 71 लाखाचा खुलासा करावा आणि जयसिंगपूर शहरातील नागरिकांच्या करातील 71 लाख रुपये गेले कुठं, या मागणीसाठी सोमवारी जागर आंदोलन करणार आहे। कारण हे जे वर टेंडर दाखवलेलं आहे त्याची एक प्रत जयसिंगपूरच्या शहरवासियांना द्यायची आहे। कारण हा पैसा जयसिंगपूर शहराच्या करातून नागरिकांच्या सेवेसाठी गोळा झालेला आहे आणि त्याचा जर योग्य वापर होत नसेल तर ते नागरिकांना दाखवणं आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही सोमवारी जागर आंदोलन करत आहोत। त्या जागर आंदोलनामध्ये चौकामध्ये जाऊन आपल्या 71 लाख रुपयाचं झालं काय हा नगरपालिकेला विचारायचा प्रश्न आहे आणि तो विचारण्यासाठी नागरिकांना याबाबतची माहिती देणार आहे। कारण 71 लाख रुपये आपल्या त्या जयसिंग महाराज उद्यानामध्ये खर्च झालेले आहेत काय, झालेले असतील तर त्यामध्ये विटा ज्या वापरल्यात त्या अमेरिकेतून आणल्यात का इराणमधून आणल्यात याबाबतची माहिती घेणार आहे। आणि 71 लाख रुपयाच्या विटा आपल्या जयसिंगपूरसारख्या ऐतिहासिक शहरात येत असतील तर त्याची माहिती जयसिंगपूरच्या नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे। दुसरी गोष्ट, जयसिंगपूर उद्यानामध्ये जी झाडे लावल्यात किंवा ओपन जिम आहे ती नागरिकांना दिसत नाही, पण त्याच्यावर खर्च झालेला आहे। मग ही मिस्टर इंडियामधली जी जिम आहे ती नागरिकांना दिसावी आणि त्या जिमचा वापर करता यावा, त्यासाठी नागरिकांना एक मिस्टर इंडिया चष्मा द्यावा जेणेकरून त्याचा आनंद घेता येईल। यासाठी आम्ही जागृती मोहीम राबवणार आहे आणि सोमवारी सर्वांनी 11 वाजता हे झाडं आणि हे जिम, घसरगुंडी, पाळणा या सर्वांचा उपभोग घेण्यासाठी यावा असं आम्ही विनंती करतो। थांबतो। संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।